सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 4 बिट SIPO सिरियल इनपुट पॅरलल आउटपुट रजिस्टर कसे तयार करावे आणि त्याची चाचणी कशी करावी हे शिकाल। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल IC 74LS95 वापरून 4 बिट SIPO सिरियल इनपुट पॅरलल आउटपुट रजिस्टर तयार करणे आणि चाचणी करणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। डिजिटल ट्रेनर किट वापरकर्ता मॅन्युअलसह, डेटा शीटसह IC 74LS95, मेल ते मेल जम्पर वायर, मॅग्निफाइंग लेन्स। शिफ्ट रजिस्टर्समध्ये SIPO सिरियल इनपुट आणि पॅरलल आउटपुटवर चर्चा करूया। SIPOचा अर्थ सिरियल इन पॅरलल आउटपुट आहे आणि तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधील शिफ्ट रजिस्टरचा एक प्रकार आहे। SIPO शिफ्ट रजिस्टरमध्ये डेटा अनुक्रमे एका वेळी एक बीट इनपुट केला जातो आणि नंतर समांतर सर्व बीट एकाच वेळी बाहेर हलविला जातो। सिरियल इन हे सूचित करते की डेटा क्रमाने प्रविष्ट केला जातो। प्रत्येक बीट क्रमाक्रमाने प्रविष्ट केला जातो, सहसा प्रत्येक क्लॉक पल्सवर। पॅरलल आउट हे सूचित करते की डेटा समांतरमध्ये अनेक आउटपुट एकाच वेळी उपलब्ध आहे। अनुक्रमांक डेटा उदाहरणार्थ बायनरी अनुक्रम 1010 सिरियल इन इनपुटवर लागू केला जातो। प्रत्येक क्लॉक पल्स सिरियल डेटा पहिल्या फ्लिप फ्लॉप D0 मध्ये नंतर दुसऱ्या D1 मध्ये हलविला जातो आणि असेच 4 घड्याळाच्या पल्स नंतर संपूर्ण सिरियल डेटा 1010 शिफ्ट रजिस्टरमध्ये लोड केला जातो। समांतर आउटपुट Q0, Q1, Q2, Q3 शिफ्टिंग प्रक्रियेनंतर प्रत्येक फ्लिप फ्लॉपची स्थिती दर्शवतात। या उदाहरणात क्लॉक पल्स सिरियल डेटाच्या अंतरास ट्रिगर करतात आणि 4 क्लॉक पल्स नंतर समांतर आउटपुट बायनरी अनुक्रम 1010 चे प्रतिनिधित्व करते। प्रत्येक फ्लिप फ्लॉप सिरियल डेटाचा एक बीट संचयित करतो। उपलब्ध 14 पिन ड्युअल इन लाइन पॅकेज IC 74LS95 बद्दल चर्चा करूया। IC 74LS95 हे समांतर लोड क्षमतेसह 4 बीट समांतर ॲक्सेस शिफ्ट रजिस्टर आहे। IC 74LS95 च्या पिन 7 आणि 14 ग्राउंड, नेगेटिव्ह आणि +5 व्होल्ट वीज पुरवठ्यासाठी दिले आहेत। पिन 1 हे अनुक्रमांक डेटा इनपुट आहे। पिन 2, 3, 4 आणि 5 हे अनुक्रमे 4 बीट समांतर इनपुट आहेत। A, B, C आणि D। पिन 13, 12, 11 आणि 10 अनुक्रमे 4 बीट समांतर आउटपुट QA, QB, QC आणि QD आहेत। पिन 6 हा मोड सिलेक्टर आहे। लॉजिक इनपुटवर मोड कंट्रोल इनपुटसह A = B = C = 0 परिणाम QA, QB, QC आणि QD 0000 च्या बरोबरीने होतो। डाव्या आणि उजव्या शिफ्टसाठी अनुक्रमे 8 आणि 9 पिन। पॅरलल आउट 4 बीट सिरियल तयार करणे आणि चाचणी करणे। सर्व घटक गोळा करा, ते तपासा आणि सर्किटला सिरियल इन पॅरलल आउट SIPO शिफ्ट रजिस्टर म्हणून एकत्र करा। भिंग वापरून ICच्या वरच्या बाजूला छापलेले IC 74LS95 ओळखा। ICचा पिन क्रमांक 1 ओळखा आणि तो योग्य स्थितीत संरेखित करा।
डिजिटल ट्रेनर किटमधील ब्रेडबोर्डमध्ये IC-च्या पिनच्या दोन्ही ओळी हळुवारपणे घाला. पिन 7 जमिनीवर जोडा आणि जम्पर वायर वापरून 14 ते +5 व्होल्ट सप्लाय पिन करा. डिजिटल ट्रेनर किटमधील क्लॉक इनपुटशी पिन क्रमांक 9 कनेक्ट करा. डिजिटल ट्रेनर किटमध्ये आउटपुट LED ला QA, QB, QC, QD म्हणून ओळखा. आउटपुट LED QA ला पिन 13 कनेक्ट करा. आउटपुट LED QB ला पिन 12 कनेक्ट करा. पिन 11 ला आउटपुट LED QC ला कनेक्ट करा. ट्रेनर किटमधील आउटपुट LED ला पिन 10 कनेक्ट करा. मोड सिलेक्टर 6 ला डिजिटल ट्रेनर किटमधील इनपुट टॉंगल स्विचशी कनेक्ट करा. अनुक्रमे A, B, C आणि D स्विच टॉंगल करण्यासाठी पिन 2, 3, 4 आणि 5 कनेक्ट करा. सिरियल इनपुटसाठी टॉंगल स्विच इनपुट करण्यासाठी पिन 1 कनेक्ट करा. पॉवर सप्लाय ऑन करा. मोड कंट्रोल इनपुटवर लॉजिक 1 लागू करा आणि क्लॉक इनपुटवर क्लॉक पल्स देखील लागू करा आणि समांतर आउटपुट लॉजिक स्तर QA, QB, QC आणि QD 0000 असावं. रेकॉर्ड करा. लॉजिक 0 मोड कंट्रोल इनपुटवर सेट करा आणि लॉजिक 1 सिरियल इनपुटवर सेट करा. घड्याळाच्या इनपुटवर घड्याळाची नाडी लावा आणि आउटपुट QA, QB, QC आणि QD ला जोडलेल्या LEDचे निरीक्षण करा. Serial input 1, clock pulse 1, output 1000. Serial input 1, clock pulse 2, output 1100. Serial input 1, clock pulse 3, output 1110. Serial input 1, clock pulse 4, output 1111. आता सिरियल इनपुटवर लॉजिक 0 लागू करा आणि घड्याळाचा इनपुट क्लॉक पल्स लावा आणि आउटपुट QA, QB, QC आणि QD ला जोडलेल्या LEDचे निरीक्षण करा. सिरियल इनपुट 0, क्लॉक पल्स 1, आउटपुट 0111. Serial input 0, clock pulse 2, output 0011. Serial input 0, clock pulse 3, output 0001. Serial input 0, clock pulse 4, output 0000. IC 74LS95 वापरून समांतर आउटपुट चाचणी 4-बिट SIPO रजिस्टर तयार करा आणि अनुक्रमांक इनपुट करा. आता आपण IC 7495 वापरून 4-बिट SIPO रजिस्टर तयार करून आणि चाचणी करायला सक्षम व्हाल अशी आशा आहे. हे 4-बिट SIPO सिरियल इनपुट पॅरलल आउटपुट रजिस्टर कसे तयार करायचे आणि तपासायचे यावर या सत्राची समाप्ती होते. धन्यवाद.